सोडा चल ताजू हो बाय हो घराचा बाय हो घराचा बाय ठीक आहे तुझी बॅग घे आवाज नका करू मला रस्ता पकड चल मला कोण आहे तुमच्याशिवाय रागे आगाला नका झाटू माझ्याकडं कोण आहे तुमचं कोण आहे तुमचं तिकडे उकांड्यावर राहणार तर कुठे बिर आपण माझ्या घरात राहायचं नाही चल निघ नका करू मी कुठं जाऊ आता या टायमाला निघ का बी कुठं बी काय लागा हे केली ज्यांची इकडे माझा बाप मला दारात पण उभा नाही करणार हो. मी काय करू निघ निघ पाटकून निघायचं तिथून माझ्या बापाच्या इज्जतीचा प्रश्न आहे अजून नका नाटक कर दिला का माझ्या इज्जतीचे प्रश्न आहे हे रे अरे शुद्धीत आहे का बाबा तू चल तू या रस्त्याने पुढे चल तू थांबले काय चालले बाबा अरे घराबाहेर का काढतोय काय तमाशा लावलाय माणसं बघताय तुला कळतं काय बायको माझी घर माझे कोणाला ठेवायचं आणि कोणाला नाही ती मी ठरवी तू नको सांगू तू रस्ता पकड आपण घरात जाऊन बोलू ना ऐका लागण्याचे फाटकून एक तुला एक मिनिट मी बोलतो त्याशी हे बघ पहिली गोष्ट दारू पिऊन गोंधळ नको घालत जाऊ तुझ्याबद्दल लय कानव आले माझ्या आणि आता गोंधळ घालतोय ते ठीक आहे पण बायकोला तरी नको मध्ये घेऊ अरे बायको घराबाहेर काढतो तुला कोण कुत्रा खाऊ घालन का इथं नाही मी तू मला शिकवतो का मला शिकव तू काय करायचं काय नाही ते मला शिकव तू हा रस्ता पकड चल चल रस्ता पकड अरे बाबा तुझ्यापेक्षा मग मला वाटतं मी आता बारका आहे बस हा आकलीनी बारका आहे वयानी बारका आहे समज बर का समज हा तसा तर मी तुझ्यापेक्षा वयानी मोठा आहे मानापाना सगळ्यांनी बारीक आहे अरे पण चांगली गोष्ट एखादं सांगत असेल तर कशाला तुला काय करायचं कोण सांगते कसं सांगते ऐक ना सांगितलेलं मी मनाचा राजा आहे मी काय करायचं ते करेल तू नको सांगू मला टॉपी आहे आहे थांबते रा नुसते हा काय चल तू निघ नको टाम टाम करू माझ्या पुढे चल आवाज नका बोलू गावात काय इज्जत राहील आपली एक थांब तुला बायको घराबाहेर काढायची ना हा दारू पितोय तू हा आणि दारू पिऊन घराबाहेर काढायची ना चालतंय नेतो बायको आम्ही आता कुठे नेतो माहितीये का डायरेक्ट पोलीस चौकीत नेतो लग्न झालंय ना तुझं तिच्या बरोबर कायदेशीर लग्न झाले दारू पिऊन बायको घराबाहेर काढतो तू तुला आहे ना चांगला टेसलाच पाहिजे मग तू पोलिसाची भीती दाखवतो का मला अरे असले धमकी देणार लय बघितलं मी चल काय करायचं ते कर पळ असं काय बोलताय तुम्ही चाल निघ आणि तू काय बघ टारमाळ्या चाल निघ टाम टाम नको करू इथे हे बघ तुला शेवटचं सांगतोय मी जरा तरी घरच्यांचा विचार करत जा तुझा बाप माझा चांगला जोडीदार होता म्हणून मी इथं आलोय सांगायला तू दारू पिऊन का मला उगरीटवाणी बोलतोय माणूस म्हणून जग जरा माझा बाप जोडीदार होता ना त्याला जाऊन बोल मोठ्या माणसाच्या असं नका बोलू तुम्ही अरे बाबा काय प्यायची ती पिन बायको तरी घरात ठेव ना निदान तिला तरी नांदू दे ना नीट अरे एवढी चांगली पोरगी आहे आम्ही सोयरीक जमवली आहे तुझी याचं बाण ठेव जरा पेट तुला काय तुला सांगतो का तू गबस आज सांगतो मारीन मी तुला चल निघ मला मारणार तू निघ चल मला मारणार आहे हा मार माणूस म्हणायच तरी लायकीच आहे कर तू हा अरे सोन्यासारखी बायको आहे तरी दारू पितो ते पितो वरनं तिला त्रास देतो गावभर तमाशा मांडलाय तू तुला आबरू नाही राहिली बापाची आबरू घालवली निदान तिची ठेव तुम्हाला तसं नाही तुला एक बहीण आहे ना बारकी ती आहे ना ती एखाद्या दारुड्यालाच द्यायला पाहिजे मग तुला कळण काय असते ते तिच्या नवऱ्याने असं दारू पिऊन गोंधळ घातला ना मग तुला कळण लाज जाणं काय असतं आणि ती सुद्धा तुला सांगेल मग कसं काय असतं काय नाही ते तू जाऊ दे पुरी राहायचे तर हा नाही तर तू बी निघून जा ह्याला असंच मरू दे इकडे अगं सोने तू एक तर 5 वर्षांनी गावात आली लग्न झाल्यावर तोड पण दाखवलं नाही आत्ताशी आली तू पार अरे ते काम असते तिकडे ते जाऊ दे पण तू लग्नाला का नाही बोलवलं मला लग्नाला बोलवायला आता तुझा कॉन्टॅक्ट पाहिजे तुझा नंबर पाहिजे तू जशी लग्न होऊन गेली ती परत इकडं आलीच नाही मग कसा करायचा कॉन्टॅक्ट तुला अरे पण घरच्यांना विचारायचं ना माझ्या घरच्यांकडे आहे की घरच्यांना तसं बरोबर वाटत नाही घरचे विचारतात मग कशाला आणि काय ह्या तेव्हा लाख लपडी होत्यात त्यापेक्षा म्हणलं आपलं आता बघू जेव्हा येईल तेव्हा बोलू हा ना बरं झालं चांगलं आहे ना मग घरचं एकदम मस्त झालं तुला खरं सांगतो सोने जेव्हापासून आपलं कॉलेज सुटलं का माझं TY झालं त्याच्यानंतर एक मस्त धंदा टाकला फॅब्रिकेशनचा भारी केलं मग लग्न बिग्न होऊन आता हे पण यायचे टाइम झाला आता अयो मग मस्त झालंय की चालतंय तुझं कसं चालेल बरं चालेल माझं निवांत आणि मस्त कसं
व्यवस्थित होणं महत्वाचं असते. हो मी आनंदी आहे, तू पण आनंदी दिसतो ना. बायको मस्त दिसते, मग चांगली दिसते नाही का. फोटो बिटो बघितला असते ना तू. नाही रे, मला कोणी दाखवलंच नाही का. फक्त कळलं की तुझं लग्न झालं. हा थांब, तुला फोटो दाखवतो ना मी, दाखव ना. टेन्शन घेऊ नको. अगी बायको आहे. हा सुंदर आहे, मस्त आहे रे. मग आपण माणूस तसा, त्यामुळे आपल्याला बायको पण तशीच भेटणार. भारी भारी छान आहे. भेटलं पाहिजे तुझ्या बायकोला. भेटणार ना. आता तू आली ना, मग मी तुला 100% भेटणार. फक्त आता जाऊ नको, नाही तर असं व्हायचं तू आज आली उद्या गेली. नाही नाही नाही, मी आता तुझ्या बायकोला भेटूनच जाईल, कारण की लग्नाला पण नव्हते. एकदा भेट घ्यावी. मग होय, आता तू 5 वर्षांनी आली, मग इथं किमान 2 वर्ष राहशील ना. 2-3 दिवस राहणार आहे. 2 वर्ष काय इथं. 2-3 दिवस. अरे तुझ्या नवऱ्याला करमत नाही का तुझ्याशिवाय 2-3 दिवस. अरे तिथली काम कोण करणार. काम कोण, तू काय तसा काय कित्ताच घेतला तिथलं सगळा काम करायला. मोहिनीसाहेबचं लग्न झालं ना, तिचं सासरच घर असते, बाहेर नसते. तू कॉलेज मधलं तत्वज्ञान अजून चालू ठेवलंय का. हा. तू तत्वज्ञान का बंदच करायचे नाही. हम्म. काय का सोने, तू थांबा 2 मिनिटं. काय नमस्कार. नमस्ते. माझी ओळख करून द्यायची राहिली. हा. ही काजल. मी ओळखलं हा. फोटो पाहिला. बायको हा. माझी झाली ओळख. ही कोण. ही आबा नाही, ही कोण आहे? नाही तेच सांगतोय, ही आहे ना आपलं. ही नाही, ही कोण आहे? मग हीच सांगतोय, माझ्या कॉलेजची मैत्रीण आहे. आम्ही दोघं एकत्र क्लासला होतो एका बेंचवर. नवरा घरी कसा आहे ना, तास झालाय. काय सांगितलं होतं मी, कशासाठी पाठवलं होतं रानात. नाही ते कशासाठी पाठवलं होतं. ते पेंड आणायची होती. झालं बोलून मग. झालं माझं. झालं येऊ का बोल. मी? हा चालतं. हा, हा. या ये घरी या. हो, नक्की, घरी चहा नक्की. पाणी करू आपण. असं 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 पकडू नाही माणसा पुढं. काय म्हणते अजो. कशासाठी पाठवलं होतं. कवाची मी चहासाठी वाट बघते म्हणून, गवती चहा घेऊन येईन, गवती चहा घेऊन येईन. हा आलो आलो काढून ठेवला होता अशी पेंड. झालाय तास. काय झालं माहिती काजल, का त्या गवतीची पेंड करून ठेवली होती. गवतीची पेंड. चहा गवताची काय म्हणतात त्याला, चहा. एवढा घेऊन यायचं होतं काय गुराला टाकायला. नाही, थोडाच आणायचा होता. पण आता ती 5 वर्षांनी माझी मैत्रीण आली म्हणून थोडं आपलं. वा 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 वा. 5 वर्षानंतर. टायमिंग बरोबर माहिती. 5 वर्षानंतर का 2 वर्षानंतर. पण हे नाही माहिती की 1 तास झालाय बायको वाट बघती. त्याचं काय नाही का. एकटाच झाला. असं कळन 5 वर्षानंतर भेटली ना. त्याच्यामुळे अगं काय झालं, बोलता बोलता 1 तास का गेला कळलंच नाही का. बोलणं तर आमचं तेवढं चाललं. होय. आणि घरी काय. नाही ते काय? हाय ती येणारच होतो. नेमकं एवढा काय गप्पा चालल्या होत्या बरं तासभर. अगं आपलं तेच जुनं कॉलेजच्या नाही, जुनं काय ते सांगा मला, आता ऐकायचंच आहे नेमकं. कॉलेजच्या आमच्या गमती जमती. म्हणजे तुम्ही मला फसवलं. अरे बाबा तसं काय नाही. पासून लग्न केलं. थोडं मत ना, लोक काय म्हणत्याल का तासभरी तर तिच्या संग गप्पा मारू सर लोकांचा विचार नाही आला का. मायला इकडून लागा मला असं दुर्बिदी सुचली, मी लग्न केलं झाले. कायम तिच्या संगच लग्न करायचं त्यासाठी मी सगळं कायम संशय लागा. काय गपना लोक बघतात लागा. गप वय लोक बघतात. हा. हे नाही विचार केला बायकोला घरी ठेवून इथं रानामध्ये दुसऱ्या बाई संग बसलाय माणूस, आणि तेव्हा नाही लोकांचा विचार आला का. अरे बाबा मी तिच्या सोबत काय भलतच करतोय का. भलत सुद्धा झालंय देवा. मला आता असा वैताग आला. काजल शांत बस. आता मी काय सांगतोय ते नीट आहे. ती पोरगी माझ्यासोबत कॉलेजला होती. आम्ही दोघं एकत्र शिकवत होतो. आणि त्या पोरीचं 5 वर्षापूर्वी अचानक लग्न झालं तिचं. हा लग्न झालं, अचानक लग्न झालं. आणि त्याच्यानंतर ती आत्ता गावात आलेली, म्हणून मी तिच्याशी बोलत होतो. मग तुम्ही तिला घरी का नाही घेऊन आले, इथंच का भेटले तिला. अगं मग आता रस्त्याने चलता इथं आले. मग रस्ता तिथं आहे, रान इथं आहे, तुम्ही तिला कुठे घेऊन आलेत. तोंडाला काळं पासलं या माणसाचं. काय करणार, काय करून बसलाय. अरे बाबा काय करून बसला. मग मी काय लग्न बिग्न करून आलं का तिच्यासोबत. लग्नाचा विचार येतो. कुठून लागा दुर्बुद्धी सुचली. म्हणजे माझ्या सगळं लग्न करून पस्ताव झाला का. बरोबर आहे. म्हणजे माझ्या घरच्यांनी एवढं काय दिलंय तुम्हाला, एवढं बरं तुम्हाला नोकरी धंद्याला लावले, आणि तुम्ही तिथे सगळं जायचं. नोकरी धंद्याला लावलं. अरे माझा धंदा होता म्हणून तुझ्या बापाने दिलं, नाही तर कुणी दिलं नसतं. तेच म्हणायचंय मला, तेच. पण झालं का नाही. माझ्यासारखी बायको भेटली कराय तुम्हाला. किती तुमचं घर काय होतं. मी किती काय केलं. मला नाही राहायचं तुमच्याजवळ. बरोबर सॉरी मी आता तिला नाही बोलत. मी आता डायरेक्ट तिला घरी येतो. मला पण तिच्या नवऱ्या संग म्हणजे मला भेटायचं तिच्या नवऱ्याला. काय संबंध.
तुम्ही कसं तिला भेटले? अरे पण माझी तिची ओळख आहे, तुझी आणि तिच्या नवऱ्याची ओळख आहे का? ओळख करून घेईन, मला नाही माहिती. ए चल, असलं काय नसतंय लगा, असलं कुठं काय असतं का? सगळ्यांना जाऊन सांगणार आहे तुमचं काहीतरी बाहेर लफडं. नको 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 बर बर बर, नको 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 बर, चल चल घरी चल, आपण घरी जाऊ. सॉरी हा, सॉरी, रडायचं बंद कर की. गप. झाली एकदाशी काम, पण आज काय तर आपल्याला टाइमपास केला पाहिजे. आज लाल्या गावात दिसना काय नाही, काय तर आपल्याला टाइमपास करावाच लागतो. त्याच्या आईला चिकू शेट आणि त्याची बायको रानात काम करताना दिसते. आता गावलं आपल्याला, या दोघांचाच आता कार्यक्रम लावतो, भांडण जडवून देतो. चला. असाच होता मनात माझ्या. मिरच्या ते मनातलं नंतर बघा, पण पहिला मिरच्या लय महत्वाच्या आपल्यासाठी. जा बाई, तुमचं ना माझ्या होते जीवच नाही राहिला. अगं काजल, तसं कुठं असतं का? अगं तुझ्या जर जीव नसता ना तर मी तुला कवा सोडून दिली असती, पण तू आहे ना माझ्यासोबत आता. तुमचा माझा जीव आहे, मग पण तुम्ही मला वेळच देत नाही. आता कसं असतंय, घरचं बघावं लागतं, तुला बघावं लागतं, म्हणजे जेवढा टाइम देतो तेवढा देतोच ना. मग ऐका ना, काय? माझ्यासाठी एखादं गाणं म्हणा ना. गाणं? हा. अगं आता मी कुठं गाणं म्हणू, मला काय तुझ्यासारखा आवाज आहे का, तुझ्यासारखं पाठांतर आहे हा? म्हणा ना. अगं, मला आता गाणं नाही बरं का, पण आपण एक काम करू, काय मी तुझ्यासाठी एक आहे ना राणी हार करतो. काय बाया, आ, पण नको का? आत्यांना कळलं का परत त्रास. अगे आईला काय कळतंय, आईला नका आता आपण नारायणगावला जायचं, राणी हार करून घेऊन यायचा. खरं सांगताय तुम्ही? अगं बाई गं, तसं पण आहे ना, बायकालेच नावं ठेवतात मला. तुझ्या गळ्यात काहीच नाही, तुझ्या नवऱ्याचा जीवच नाही, हेवच नाही, तेवच नाही, पण आता त्यांना दाखवून देईन मी तुमचा माझ्या किती जीव. वहिनी, चांगल्या 4 प्रेमाच्या गोष्टी चाललेली त्या. आता कसं आपण रानात काम करतोय ना. वहिनी, ह्यो बावा शाना नाही चिकू शेट, आज तुमच्यावर प्रेमाच्या गोष्टी करतोय, बायको बायको म्हणतोय, पण तुमच्या पाठीमागे यानं काय काळा बाजार चालवला हे तुम्हाला नेमकं माहित आहे का? काळा बाजार? अय, कसला काळा बाजार? वहिनी, ह्यो काल मला त्या हाटीला दिसलाय गावच्या. अहो ह्याच्या पुढे एक बाय बसलेली, एक हात असा तोंडात, डोळ्यात डोळं घातलेलं, आणि काय तिला घास भरवीत होता, आणि ती बी ह्याला घास भरवीत होती. ए पोपट्या, उगा काय सांगू नको, असं काही नाहीये. तुम्ही गप्पा बसा, तुम्ही गप्पा बसा. अजून काय सांगू अजून तुम्हाला सांग. सांगतो तुम्हाला, ह्यांचं जेवण झालं, प्रेमाच्या गोष्टी झाल्या. अहो काय तुम्हाला सांगू, आणि ह्यानं काय केलंय माहित आहे का? काय केलं? सगळं जेवण झाल्या त्या बाईचा असा हातात हात घेऊन हाताचा मुक्का घेत होता. ए काजल ऐक. अगं काही सांगूच नका. अगं माझं मिरची. तुम्ही सांगा भाऊजी, तुम्ही मला सगळं सांगा. अहो मला वाटतंय ह्यो हाताचं असं मुक्क घेऊन आय लव्ह यू असलो ह्याच्या तोंडातनं मी ऐकलं. अरे अगं तसं काहीच नाही पोपट्या, अरे तू का भांडण लागतोय का आमच्यात? तसं काही सुद्धा नाही. आणि वहिनी, तेव्हा असा त्या बाईच्या गळ्यात पडल्याला मिठी घेतली त्यानं. वहिनी, तुम्ही याला हाणला पाहिजे, ए, चांगला हाना. अहो दुसऱ्या बाईवर लपडी करतोय, तुम्हाला ही पटतंय का सांगा? ए पोपट्या, अरे तू काय पण सगळं भडकावतो काय? तुम्ही गप्पा बसा, तुम्ही काही बोलू नका. तुमची चूक आहे, मला कळलेलं. तुम्ही सगळं मला फसवताय हो. तरी म्हटलं बघा बाबांनो, तुमचं तुम्ही नवरा बायको, मी राम राम ठुकतो, शिव बाबा शहाणा नाही, बाया बघतोय. ए, जा पोपट्या. गप्पा बसा तुम्ही, अजिबात काय बोलायचंय. तुमची आता मला सगळी नाटकं कळले. अगं काजल, तसं ऐक ना, तसं तुम्ही गप्पा बसा, काही बोलू नका. राणीहार म्हणजे याचा अर्थ तुम्ही तिला आधी राणीहार केला. गप्पा बसा तुम्ही, काही बोलू नका. मला इथे मिरच्या तोडायला लावल्या, तिला हॉटेल मध्ये घेऊन. गप्पा बसा तुम्ही. अगं दोन शब्द बोलू दे मला. कुठंच तोड दाखवायचं लायकीचं नाही राहिलं बाई मी. काजू, ए, तुम्ही आता घरी जाणार आहे, माझ्या माहेरच्यांना बोलून घेणार आहे. तुम्ही या मिरच्या खाण्याच्या. तिला हॉटेल मध्ये चालत होते. काजू ऐक ना. काही नाही, काजू आता ऐकायसारखं काय राहिलं नाही. अगं, माझं वाटुळं झालं ग. अगं ऐकून तर गेला का तुला? काय ऐकायचं? काय ऐकायचं? हाताने चारता, कधी मला घास भरावला हाताने, अहो कधी मला मिठीच घेतलं का? मी आता घेतो. राम 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 राम. काय काय केलं असं माझ्या? काजल, असं काय सुद्धा नाही. असं काय रे? तो माणूस खोटं बोलतोय तो.
अरे देवा ए ते पोपट्या लय चांड आहे. बास बास कळलं. माझ्या गाण्याचं कौतुक नाही कधी न काय नाही. अगं लय भारी गाती ना का तू. दगाबाज रे हाय दगाबाज रे. ए चांड्या पोपट्या आईला चांगला संसार चालू होता आणि मध्ये काड्या पेटून गेला वर. तुला उभा आडवा तिडवा चिरणार आहे. आईला पोपट्या तुला मी जिवंत सोड नसतो आता. च्या. ओ झाले तयार, चला. कुठं जायचं एवढं तयार होऊन? आपल्याला पूजाला जायचंय ना. मी एकटा चाललोय. तुला नाही घेऊन जाणार तिथं मी. पण पूजाला जोडीनं जातात ना. मी एकटा चाललोय सांगितलं ना तुला. असा नियम आहे का पूजेला जोडीनेच गेलं पाहिजे. आणि जोडीने जाऊन पण काय फायदा आहे. तिथं सगळ्याचं बोलणंच खावा लागणार आहे. तुम्ही का बोलणं खाणार? का बोलणं खाणार? जसं काय तुला माहितच नाही का बोलणं खाणार ते. 4 वर्ष झाले लग्नाला अजून घरात पाळण्याचा विषय नाही ना, का नाव नाही का तोंड नाही का काय नाही. लोक शेण घालायला लागली तोंडात माया सगळी. आणि तुला अजून तिथं पूजेत घेऊन जाऊ म्हणजे अजून भर. तुम्ही काय बोलताय कळतंय ना तुम्हाला? चांगलं कळतंय मला. काय मी बोलतोय ना ते चांगलं कळतंय आणि शुद्धीत बोलतोय मी. अहो पण त्याच्यात काय दोष आहे? तुम्ही मलाच का दोष देता नेहमी? अगं तुझा दोष आहे. मग माझा दोष आहे का? मग माझा दोष आहे. मी तसं कुठं काय म्हणते, पण तुम्ही तसं. मलाच बोलता. तसं कुठं काय म्हणती? मग एक दे पोरग दे ना मग. मलाच बोलता. माझ्या हातात आहे का? हा. दवाखाना ते करतोय ना. हा तुम्ही मला दोष देता नेहमी, मला त्रास देता. त्रास देता. मग आपण तसं वागावा ना. मी ना मला खरं सांगतो लय राग आलाय बरं का. इतका असं वाटतंय उगच लग्न केलं. तरी आमची आत्या म्हणत होती नको करू लग्न नका करू, पोरगी नाही व्यवस्थित. पोरगी व्यवस्थित आता मी काय वागले हो? पोरगी व्यवस्थित नाही, बाळ होत नाही, त्यात माझं काय दोष आहे? तुम्ही मला ओरडताय. हा तुला ओरडताय. मग कुणाला ओरडायचं? जगाला ओरडू का? अरे जग मला ओरडत मग मी भाडास कुणाला काढू? म्हणजे जगासारखं तुम्ही माझ्याशी वागता का? जगासारखं तुम्ही वाजायचं वागता. अरे तुला एवढं कळायला पाहिजे. लोकाला घराला नावं ठेवतात, सासू सासऱ्याला नावं ठेवतात, नवऱ्याला वांजोटा म्हणतात, नवऱ्याला मला वांजोटा म्हणतात. हा तुम्हाला वांजोटा म्हणतात, मला कोणच काय म्हणत नाही. हा. जाऊ द्या, हा, जा. नेहमीचंच आहे. हा जा तुला घर सोडून गेले तरी चालन. तशी मला लाज वाटायला की तुझी आता लाज किळस वाटते, किळस तुझी. कारण नुसता ताप करून ठेवलाय. जे येतंय ते बोलते. सगळ्या दिवसाचा चुथडा करून टाकला. हे काय ताई साहेब हा घरी यावं का नाही तुमच्या कधी? आम्ही जेव्हा यावं तेव्हा तुमच्या घराला कडी लावलेली. नाही शेतात काम होतं म्हणून आलते. शेतात काम होतं काय? हम्म. आणि दाजी कुठे आहेत? ते पूजाला गेले. पूजेला गेले. पूजेला गेलेत. तुम्ही काय करता इथे एकट्या? काय नाही, काम होतं म्हणून आलते. अगं पण पूजेला दोघांनी जायचं सोबत. हा नाही दादा, मला नाही जायचं कुठं आता. का हो ताई काय झालंय? काय नाही, सारखं मला दोष देते ती. मला लेकरू होत नाही, माझा दोष आहे का? सकाळ भांडणं केले ती माझ्यासोबत. अहो रडू नका, शांत व्हा तुम्ही. असं कस काय? मला म्हणे सगळं गाव नावं ठेवायला लागले, नातेवाईक नावं ठेवायला लागलेत, वांजुटी म्हणायलेत म्हणे. असं म्हटलं ते तुम्हाला? हा तसे म्हणले, कुठं न्यायच्या लायकीची नाही म्हणे. तुम्ही रडू नका, शांत व्हा. हे ह्याच्यात तुमची काय चूक आहे? तुम्ही सांगा बरं. मी बी त्यांना तेच सांगितलं. अहो आपण बोललं पाहिजे बरं का त्यांच्यासोबत. हे चुकीचं आहे. हे कधीचा कवर चालणार हे असल्या सगळ्या गोष्टी? काय माहिती, म्हणे लग्न करून पस्तावले. तुम्ही सासूला सांगितलं नाही का तुमच्या? ते आपण तर बोलतात, ते तरी कुठं चांगले बोलतात. ह्या समाजाची नीतिमत्ता कधी बदलणार आहे ना काय माहिती. एखाद्या बाईला मूल होत नाहीये याचा अर्थ त्या बाईचीच चूक आहे का काय हेच काही कळत नाही त्यांना. ह्याच्यामध्ये म्हणजे माणसाचा पण काय आहे का नाही दोष? म्हणे माझा, मी तेच म्हणले माझा काही दोष आहे? म्हणे का माझा दोष आहे का? बरं तुम्ही हॉस्पिटलची ट्रीटमेंट तर चालू आहे ना तुमची? चालू आहे. अहो मग होईल, एवढं काय तेव्हा त्याच्यामध्ये? ते मला कळतंय पण त्यांना कळत नाही. लोक म्हणतात आणि तेच ऐकायला लागले. लोकांचं ऐकायचं असते का? अहो पण असं स्वतःला त्रास करून घेऊन इथं रानात येऊन बसणं बरोबर आहे का? सांगा बरं तुम्ही. मग काय करू, तिथे लय वाद करायला लागले, निघून आले मी. अहो पण ह्याचा त्रास तुम्हालाच होणार आहे. काय हो तुम्हाला काय वाटतंय? कसं आहे ताई, लोकांकडे जास्त लक्ष द्यायचं नाही. मी नाही लक्ष देत दादा, पण ह्यांना कळत नाही. हे दुसऱ्यांचं ऐकतात आणि मला बोलतात. मी त्यांना सांगतो समजून. अरे ह्या गोष्टी काय भांडण करून सुटणार आहे का? काय? आता हे दवाखाने, मेडिकल, सायन्स एवढं पुढे गेलंय आणि प्रत्येक गोष्टीवर इलाज आहे. ह्याच्यावर पण इलाज निघेल काही ना काही. मग आता चाललंच आहे ना, ट्रीटमेंट चालू आहे, तरी पण ते ऐकत नाहीत. अहो
आता सगळे जग त्यांना बोलते तुम्हाला माहिती वस्तीतले लोक काही शहाणे आहेत का, ह्यांचे जुने विचार आहेत, त्याच्यामुळं त्यांना पण भांबारल्यावानी होत असन. त्यांना किती लोकांना तोंड द्यावं लागत असतील. तुम्ही घरी येत ताई, त्यांना बाहेर जावं लागतं, माणसात उठावं बसावं लागतं, त्यांची चिडचिड होत असन. ते मला कळतंय, पण आता त्यांना कसं समजावायचं ना, त्यांना काहीच म्हणजे ते मला दोष देतात. तू काय काळजी करू नको. हम्म. आम्ही आलोय ना, हा आम्ही आता व्यवस्थित बोलून घेतो त्यांच्याशी. हो चालते. आणि काय आहे, प्रश्न असे असतात की हे बोलले की सुटतात, बरोबर आहे. पण ह्याच्यावर गप्प बसत राहिले तुम्ही तर दोघं मनातनं कुजत राहणार, लोक त्याचा फायदा घेणार आणि लोकांना तेच पाहिजे. मग काय. अगं ज्यांचं लग्न जमत नाही त्यांना नावं ठेवतात, लग्न झाल्यावर ज्यांना मुलं होत नाहीत त्यांना नावं ठेवतात, मुलं बिघडली होते तर त्यांना नावं ठेवतात, आणि मुलांचं लग्न जमलं नाही तर परत आई बापाला नावं ठेवतात. लोकांची ती पद्धतच आहे. त्यांच्याकडे लक्ष तू पण नको देऊ, आणि मी दाजींशी पण बोलतो, अजिबात असल्या गोष्टीवर लक्ष देऊ नका. शेवटी तुम्ही दोघं एकमेकांना आहे, संसार तुम्हाला करायचा आहे, तुम्ही एकमेकांचा विचार करा, चांगली पद्धतशीरपणे ट्रीटमेंट घ्या, आणि नाही ट्रीटमेंटनी फरक पडला तर आपण अजून चांगल्या डॉक्टरकडे जाऊ. हा तुमच्या भावाच्या लय ओळखी इथं काय नाही, कोणत्या ना कोणत्या डॉक्टरकडे नक्की फरक पडेल. अहो काही ना 12-12 वर्ष पोरं होत नाहीत, तुमच्यात लग्नाला तर 4च वर्ष झाल्यात, काही ना काहीतरी होईनच ना. आणि हे बघा, मी तर म्हणतोय सरळ, नाही झालं ना, अरे जगात अनाथ मुलं किती आहेत, किती. अरे त्याच्यातल्या एखाद्याला आपला मुलगा म्हणायचा, अरे त्याला आईबाप भेटते आणि तुम्हाला पोरगा भेटन, ह्याच्याहून चांगलं काय आहे? हा ते बरोबर आहे दादा. मला तर असं वाटतं की नाही का, सगळ्या लोकांनी असा विचार केला पाहिजे. लावू माहिती, सगळ्यांचे विचार असे नाही, ह्या लोकांची नीतिमत्ता बदलली पाहिजे. बरं तू काय एवढं तोंड बारीक नको करून घेऊ. वहिनी आली इतके दिवसांनी, फर्स्ट क्लास चहा ठेव, चला आता चला घरी. बोलून घेतो दाजींशी.